राडा प्रकरणामध्ये जामीन मिळताच विकास गोगवले प्रचारात सक्रिय झाले। मी न्यायदेवतेच्या आदेशानुसार पोलिसांना शरण गेलो। विरोधकांनी असं समजू नये की एक केस झाली म्हणून मी शांत बसेल। आमच्या वाटेला तुम्ही जाऊ नका असा इशाराच विकास गोगवलेंनी दिलाय। मार्गात आपण निश्चितपणे निर्दोष या ठिकाणी मुक्त हो आणि आता जामीन तर मिळाला, भविष्यामध्ये ही केस पण संपून जाईल अशी मला अपेक्षा आहे। कारण की सगळं जे काय ते खोटं आहे। बऱ्याच जणांनी देव पाण्यात भरून ठेवले होते। आता ज्या काय गोष्टी घडल्या नडल्या ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की एक केस झाली म्हणून विकास गोगवले शांत बसणार अशातला भाग नाही आहे। विकास गोगवलेच्या अंगामध्ये भरत शेठचंच रक्त आहे आणि सुषमा गोगवलेचंच रक्त आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, आम्ही तुमच्या वाटेला जाणार। तर न्यायदेवतेने आदेश दिला आणि त्या न्यायदेवतेच्या आदेशावरती मी या ठिकाणी पोलिसांना शरण झालो।